डोंबिवलीतून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आलाय। एका शाळेतील ट्रस्टीच्या मुलाने शिक्षिकेला अश्लील मेसेज पाठवत शरीर संबंधाची मागणी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। डोंबिवलीमधील या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात आणि पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित तरुणाने गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअॅपवर शिक्षिकेला अश्लील मेसेज पाठवले। इतकंच नाही तर वारंवार शरीर संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकल्याचाही आरोप आहे। या मानसिक छळाला कंटाळून अखेर पीडित शिक्षिकेने आपल्या कुटुंबासह महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकाऱ्यांकडे धाव घेतली। घटनेची माहिती मिळताच मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। त्यांनी थेट शाळेत जाऊन ट्रस्टी आणि त्यांच्या पत्नीला जाब विचारला। मुलाला आमच्या ताब्यात द्या, अन्यथा मनसे स्टाईलने धडा शिकवू, असा इशारा देत कार्यकर्त्यांनी जवळपास 1 तास शाळेत गोंधळ घातला। परिस्थिती तणावपूर्ण होताच मानपाडा पोलीस ठाणे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। शोध मोहिमेदरम्यान आरोपी ट्रस्टीचा मुलगा शाळेजवळील घरात लपून बसलेला आढळला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलाय। सध्या पीडित शिक्षिका तसंच तिचं कुटुंब आणि मनसे पदाधिकारी पोलीस ठाण्यात उपस्थित राहून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्णपणे सुरू आहे। या घटनेमुळे डोंबिवलीत संतापाची लाट उसळली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत। द पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, डोंबिवली।